लोकसत्ता वर्षवेध च्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व मान्यवर, आताच कुबेर साहेबांनी सांगितले की निवडणुकीचं वर्ष असलं की कमी बोलायचं. म्हणजे माझ्यासाठी नाही ना, तुम्ही माझ्यासाठी जास्त वेळ दिला त्याबद्दल आपला आभारी आहे. तसं मी जास्त बोलणार नाही. मी आजच्या या कार्यक्रमाला मनापासून शुभेच्छा देतो. खरं म्हणजे दरवर्षी गेले वर्षवेध 11 वर्षापासून सुरू आहे आणि आपल्या लोकसत्ताला जवळपास 76वा वर्धापन दिन आहे. म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतोय, तसाच लोकसत्ताचाही आपण अमृत महोत्सवामध्ये आपण गेलोय आणि अमृत महोत्सव साजरा होतोय. आणि म्हणून अमृतकाल सुरू झाल्यानंतर अनेक सगळ्या ज्या काही इतक्या वर्षाच्या आठवणी आहेत, अनुभव आहेत, त्या सगळ्यांनाच उजाळा देण्याचा एक प्रयत्न होत असतो. आणि 76 वर्ष ही थोडकी नाही आहे. हा कालावधी अतिशय प्रदीर्घ आहे आणि म्हणून मी 76व्या वर्धापन दिनानिमित्त मनपूर्वक आपल्याला शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आज अनेक मान्यवर आहेत. विधान परिषदच्या उपसभापती नीलमताई आहेत, आमचे विनय सहस्त्रबुद्धे आहेत, अनंत गोयलजी आहेत, मृदुलाताई भाटकर, बाकी सर्व उपस्थित मान्यवर. खरं म्हणजे या कार्यक्रमाला मी आवर्जून म्हणजे मुख्यमंत्री व्हायच्या अगोदरपासून न चुकता हजेरी लावलेली आहे. अनेक वेगळंच एक वातावरण. इकडे सगळेजण आता सगळ्या खुर्च्या लावल्यात, पण गोल टेबलवर बसून आपलं कुबेर साहेब सगळ्यांनाच आवर्जून चहा नाश्ता हे सगळं आवर्जून पाहायचे. आणि खरं म्हणजे हे एक आपल्या कुटुंबातलं एक हा कार्यक्रम असं वातावरण नेहमी इथे पाहायला मिळतं. आपल्या घरातलाच कार्यक्रम आहे असं प्रत्येकाला या ठिकाणी त्याचा अनुभव येतो, प्रत्यय येतो. आणि म्हणून सगळेच जण आवर्जून न चुकता या कार्यक्रमाला येत असतात. खरं म्हणजे प्रसार माध्यमांच्या गरजा आणि त्याचं स्वरूप काळानुरूप बदलतंय. बातम्यांचं स्वरूप आणि वाचकांच्याही गरजा या बदलत आहेत. आणि त्या बदलत्या काळात, बदलत्या स्वरूपात देखील लोकसत्ताने आपलं स्थान कायम राखलेलं आहे. काही विश्वासार्हता आहे, जी क्वालिटी आहे, ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत, या आजच्या या स्पर्धात्मक युगामध्ये कायम ठेवणं तसं सोपं नाही. परंतु आपण ते कायम राखलं त्याबद्दल मी मनापासून अभिनंदन करतो. आधी फक्त व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी होती, आता त्यात फेसबुक आलं, इंस्टाग्राम आलं, सगळं आलं आणि हे बदलत चाललंय सगळं. आणि परंतु हे सगळं बदलतंय, परंतु वर्तमानपत्रात एकदा बातमी छापली की ती मागे घेता येत नाही. इतर लोकांना संधी आहे, ती डिलीट करता येत नाही. त्यामुळे जसं नाटकात आपण म्हणतो रिटेकला चान्स नाही आणि संधी नाही. त्यामुळे माहिती आणि बातम्यांच्या या गदारोळामध्ये एका विश्वसनीय व्यासपीठ म्हणून छापील माध्यमांचं आणि विशेषतः लोकसत्ताचं स्थान आजही कायम राखण्याचं काम लोकसत्ताने केलंय. आणि लोकसत्ता हे वाचकांच्या पसंतीला उतरलेलं वर्तमानपत्र
खात्रीशीर बातम्या देणारं वर्तमानपत्र म्हणून आपण पाहतो आणि ही लोकसत्ताने ही वैचारिक परंपरा जपलेली आहे. खरं म्हणजे गिरीश कुबेर साहेबांसारखा माणूस, एक व्यक्तिमत्व याच्या पाठीशी आहे आणि त्यांचं एक परखड मत असेल, त्यांचं ज्ञान असेल, लढाऊपणा असेल आणि या सगळ्याच गुणांमुळे ही परंपरा आजही कायम आहे. त्यामुळे मी पुन्हा एकदा गिरीश कुबेरजी आणि त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो. इथे खरं म्हणजे फक्त वर्तमानपत्राच्या बातम्या देण्यापुरतं मर्यादित त्यांचं काम नाही, तर जागतिक तेलाच्या अर्थकारणावर देखील कुबेर साहेबांचं विश्लेषण अभ्यासपूर्ण असतं. जागतिक तेलाच्या अर्थकारणापासून ते राजकारणातल्या तेल लावलेल्या पैलवानापर्यंत कुबेर साहेबांचा गाढा अभ्यास आहे. शेवटी सगळंच पाहिजे, माहिती पाहिजेच. आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत खरं म्हणजे हे तर माहिती आहेच, परंतु थेट जागतिक घडामोडींचे देखील ते अत्यंत अभ्यासू, त्यांनी विश्लेषण केलेलं आपल्या लोकसत्तामध्ये वाचायला मिळालेलं आहे. नुकतंच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झालं. निलमताई तिकडे होत्या आणि त्यात न्यूनगंड न बाळगता मराठीतून संवादाची गरज आहे अशी भावना व्यक्त केली. मराठी भाषेची समृद्ध शब्दसंपदा जपण्यासाठी लोकसत्ता नेहमी कसोशीने प्रयत्न करते आणि खरं म्हणजे अनेक मराठी शब्दसंग्रह आपल्याला एक मराठीचा शब्दकोशच लोकसत्तामधून वाचायला मिळतो. आणि हे प्रयत्न फक्त कौतुकास्पद नाहीत, तर ते सगळ्यांनी आत्मसात देखील केले पाहिजे. ते अनुकरणीय देखील आहेत आणि म्हणून विशेष म्हणून मी याचा उल्लेख इथे करतो. पॉलिसी पॅरालिसिसला धोरण लकवा म्हणून कुबेर साहेबांचा शब्द त्यांनी दिला. थोडंसं मी राजकीय जास्त बोलत नाही, पण आता निवडणुका पुढे आहेत. पण आमचं सरकार येण्यापूर्वी सरकार होतं, परंतु धोरण लकवा होता. त्यामुळे सरकार आल्यानंतर तो दूर झाला लकवा आणि विकासाचं इंजिन जोरात धावू लागलं. विकासाचा झंझावात सुरू झाला आणि हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. लोकसत्ता वर्षवेध ही एक पुस्तिका नाही, तर एक वार्षिक हा ग्रंथ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. गेल्या वर्षी वर्षवेधचं प्रकाशन देखील मला करण्याची संधी मिळाली, मला त्याचा मान मिळाला. त्याबद्दल कुबेर साहेबांना मनापासून धन्यवाद देतो. वर्षभरातील घटनांची माहिती देणारं हे पुस्तक आहे. खरं म्हणजे सर्व क्षेत्रातील सखोल आणि अभ्यासपूर्ण मजकुराने सजलेला हा अंक असतो. गेल्या वर्षात जगात, भारतात, राज्यातही अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यामध्ये या वर्षवेधमध्ये त्याचा उल्लेख आहे. मग मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या राज्यामध्ये झालेल्या निवडणुका, त्यामध्ये मिळालेल्या भारतीय जनता पार्टीला यश. मी माझं नाही सांगत, पुस्तकातलं सांगतोय. आता तुम्ही म्हणाल की ते, आणि त्याचबरोबर भारतात जी G20 परिषद झाली, आंतरराष्ट्रीय नेते मुंबईत येऊन गेले आणि त्या माध्यमातून ज्या ज्या राज्यामध्ये या G20 परिषदा झाल्या, आपल्या देशाला G20चं अध्यक्षपद मिळालं, ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची बाब आहे.
आणि आपल्याही राज्यात अनेक ठिकाणी त्या परिषदा झाल्या आणि त्यामध्ये आपल्या राज्यातले प्रकल्प, आपल्या राज्यातली संस्कृती, आपल्या राज्याची परंपरा, त्याचं ब्रँडिंग, शोकेसिंग करण्याची संधी देखील आपल्याला मिळाली. आणि आपल्या भारताच्या चांद्रयान मोहिमेचं देखील जगभरामध्ये कौतुक झालं. नव्या संसद भवनाचं उद्घाटन देखील झालं. या सर्व घटनांचा लेखाजोखा आपल्याला या वर्षवे 2023 मध्ये वाचायला मिळेल. केवळ माहिती म्हणून नव्हे तर प्रशासकीय परीक्षा, मगाशी कुबेर साहेब म्हणाले, तर स्पर्धा परीक्षामध्ये देखील हे पुस्तक जे आहे आपल्याला उपयोगी पडतं आणि त्याचा विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. गेल्या वर्षात अनेक चांगल्या घटना घडल्याही, काही जणांच्या आयुष्यात काहीच घडलं नाही अशी परिस्थिती होती. एका राजकीय पक्षाला जो निर्णय ऐतिहासिक महत्त्वाचा वाटतो तोच दुसऱ्या राजकीय पक्षाला अन्याय करणारा वाटत असतो. परंतु या सर्व घटनांकडे राजकीय दृष्ट्या न पाहता, केवळ राजकीय दृष्टी ठेवून न पाहता थोडं तटस्थपणे देखील पाहण्याची गरज असते. मग पुढच्या 10-15 वर्षांनी जेव्हा हे वाचलं जातं त्यावेळेस मात्र त्यातली केवळ माहिती महत्त्वाची ठरते, दृष्टिकोन महत्त्वाचा नसतो. त्यामुळे हे पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल मी लोकसत्ताचं अभिनंदन देखील करतो. आणि या पुस्तकासाठी काम करणारे उपसंपादक, डिझाईन करणारे सर्व, या सगळ्यांचंही कौतुक आणि अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आणि पुढील काळातील प्रत्येक वर्ष वेदला देखील मी शुभेच्छा देतो. मी आपल्याला मगाशी सांगितलं की काही पॉलिसीज असतात. आपलं सरकार, सर्वसामान्य लोकांचं सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं आणि ते सरकार जेवढं शक्य तेवढं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करते आणि उत्तम निर्णय घेण्याचा प्रयत्न. शेवटी सरकार हे सर्वसामान्य लोकांसाठी असतं. सरकार हे सर्व घटकांसाठी असतं आणि त्यांच्या प्रगतीसाठी, त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निर्णय घेण्याची जबाबदारी सरकारची असते. मला आठवतंय जेव्हा शपथविधी झाला कुबेर साहेब, त्यावेळेस मी आणि देवेंद्रजी दोघांनीच शपथ घेतली होती आणि त्यानंतर लगेच कॅबिनेट घ्यावी लागते. आम्ही दोघंच होतो कॅबिनेटमध्ये आणि पहिल्या दिवसापासून आम्ही शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, या राज्यातले सिंचनाचे प्रकल्प रखडलेले ते युवा तरुणांसाठी निर्णय घेतले आणि घेण्याची सुरुवात केली. मी आपल्याला अभिमानाने सांगेन की एकही निर्णय वैयक्तिक कुठल्याही सत्ताधाऱ्याच्या लाभार्थ्याचा आम्ही घेतला नाही. जे तुम्ही कधी तपासू, म्हणजे तुमच्याकडे तर सगळं येतच, त्याच्यामध्ये जे निर्णय आम्ही घेतले ते लोकहिताचे, लोकाभिमुख निर्णय घेतले. आणि त्यामुळे अनेक वेळा आपल्यालाही लिहावं लागलं. म्हणजे कोणी म्हणालं म्हणून सरकार आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार, अशा रोजच्या रेवड्या उडत होत्या. परंतु आज 20 महिने झाले सरकार अतिशय मजबूतीने काम करत आहे. मृदुलाताई अतिशय उत्तमपणे काम करत आहे. आणि आज आपण पाहिलं की 20 महिने सातत्याने न थकता तेव्हा आवश्यक त्या प्रसंगाला सामोरं जाऊन सरकार, म्हणजे मुख्यमंत्री म्हणून मी, माझे सहकारी काम करण्याचा प्रयत्न करतोय. हे केलंच पाहिजे. ही उपकाराची जाणीव वगैरे मी करून देत नाही, कारण शेवटी हे कर्तव्य आमचं आहे. तुमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांमुळे सत्ताधारी सत्तेमध्ये बसलेले असतात. त्यामुळे त्या सत्तेचा उपयोग जो आहे हा सर्वसामान्य लोकांना, या राज्यातल्या जनतेला झाला पाहिजे. ही भूमिका मनामध्ये ठेवून आम्ही काम करतोय. मला काय मिळालं यापेक्षा मी काय या राज्याला दिलं, मी काय या देशाला देणार आहे, ही भावना मनामध्ये ठेवून काम केलं पाहिजे. आणि म्हणून कधीतरी आठवण आली की बाहेर पडायचं,
ते पण आता आम्ही ते सगळं लावलं आणि 4-2 सभा घ्यायच्या, ठीक आहे, चांगलं आहे, प्रत्येकाला तो अधिकार आहे. परंतु अर्थहीन असे आरोपही करायचे, त्याच्यात काही तथ्य नसतं. आणि अशा लोकांचा देखील अनुभव आपण घेतलाय. मी काय जास्त राजकीय बोलणार नाही, परंतु शेवटी बाळासाहेबांची भूमिका आणि या सर्वसामान्य माणसाची भूमिका डोळ्यासमोर ठेवून आम्ही सरकार स्थापन केलेलं आहे. माझं कुटुंब, माझी जबाबदारी एवढ्यापुरतं मर्यादित न राहता अख्खा महाराष्ट्र हे आपलं कुटुंब आहे, ही भावना ठेवून 24 तास या ठिकाणी दरवाजे कार्यकर्त्यांसाठी बाळासाहेबांचे खुले होते. तीच भूमिका या त्यांच्या कार्यकर्ता एकनाथ शिंदेने घेतलेली आहे, याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून मी एवढंच सांगतो की काम करणारे जे कार्यकर्ते असतात, सत्ताधारी असतात, त्यांच्या मागे लोक असतात. राम मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे, त्यामुळे त्यांना रामाने सद्बुद्धी द्यावी, सगळ्यांना चांगले विचार द्यावेत. आणि मी मुद्दाम या ठिकाणी आदरणीय प्रधानमंत्री महोदयांचा उल्लेख करेन की काही लोक जे आहे ते सत्य आहे. मी जाहीरपणे सांगतो, आज भारताची अर्थव्यवस्था जगभरामध्ये एक अभिमान वाटावं, नाव घ्यावं असं सन्मानाचं आपलं भारताचं नाव झालंय. आज इतर जगभरातल्या देशांची अर्थव्यवस्था कोलमडते, पण आपल्या देशाची अर्थव्यवस्था 10व्यावरून 5व्यावर आणणं, किंबहुना ती अधिक मजबूत करणं, आणखी 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवणं आणि तो संकल्प करणं ही देखील मोठी बाब आहे. आणि म्हणून देशाच्या प्रगतीबद्दल सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे. शेवटी आपल्याला प्रत्येकाला देशभक्ती, राष्ट्रभक्ती असते. आणि म्हणून देशाचं नाव, जेव्हा आपण परदेशात जातो, मी दावोसला गेलो त्यावेळेस अनेक देशाचे प्रमुख लोक मला भेटले, परंतु आपल्या देशाच्या बद्दल आणि आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच्या बद्दल एक सन्मानाने बोलताना त्यांना मी पाहिलं, अभिमान वाटला. शेवटी तिकडे मराठी लोक पण भेटले, आपली मराठी मंडळं खूप आहेत. आणि सकाळी पहाटे 6 वाजता तिकडे थंडी म्हणजे मायनस, तरी सुद्धा आपल्या भगिनी आणि बांधव तिकडे भेटायला आले होते सकाळी. याचं फार अप्रूप असतं, समाधान असतं. आणि मग जो काम करेल त्याची लोकप्रियता वाढेलच, मग इतर लोकांना ते तगमग वाढते, मग कुणाचा BP वाढतो, सगळ्या गोष्टी वाढत जातात. परंतु शेवटी आपल्या देशाचं नाव वाढताना प्रत्येक देशवासियाला अभिमान वाटला पाहिजे, गर्व वाटला पाहिजे, अशा प्रकारची भावना आम्ही केलेली आहे. आणि एकीकडे टीका पण करतात, कुबेर साहेब काल मोदी साहेबांच्या वंदे भारतमधून प्रवासही केला काही लोकांनी, भविष्यात बुलेट ट्रेनमधून पण करतील. कारण शेवटी ह्या जे काय वंदे भारत आहे, बुलेट ट्रेन आहे, ह्या सगळ्या ज्या ट्रेन आहेत या सगळ्या लोकांसाठी आहेत. आज ट्रान्सपोर्टेशन जे आहे, कम्युनिकेशन जे आहे, कनेक्टिव्हिटी जी आहे, एवढी फास्ट असणं गरजेचंच आहे. आणि त्यासाठी वंदे भारत आपल्याला महाराष्ट्राला खूप दिल्या आणि आपण त्याचा फायदाही आपण घेतोय. शेवटी काम करणाऱ्या माणसाच्या मागे लोक उभे राहतात आणि म्हणून सातत्याने काम केलं पाहिजे. राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. राज्यातल्या जनतेला काय हवं नको ते आपण पाहिलं पाहिजे. तीच राज्यकर्त्याची जबाबदारी असते. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आपल्या देशाची प्रगती होती आहे, राज्याची प्रगती होती आहे. आज राजकीय थोडं मी बोलेन की जसं मोदी साहेब म्हणतात कामाच्या जोरावर, जे 9-10 वर्षामध्ये जे काम केलं, एक पूर्णपणे या देशाला एक समर्पित प्रधानमंत्री महोदय किंवा त्यांचं काम, योगदान हे आपण पाहतोय. एकही दिवस सुट्टी नाही घेतली. आणि हे सगळं जे आहे
हे करत असताना एकच विचार डोक्यामध्ये की या देशाचा विकास, या देशाची प्रगती, आणि म्हणून त्यांनी सांगितलंय की यावेळेस NDAला 400 पार जागा मिळतील. आपल्या महाराष्ट्रामधून देखील खूप मोठं पाठबळ त्यांना मिळेल आणि मोठ्या प्रमाणावर जागा, अगदी मी आत्मविश्वासाने सांगतो, जे काय काम आज सुरू आहे, राज्याचा चौबाजूने विकास सुरू आहे, त्यामुळे अगदी खूप मोठ्या प्रमाणावर कुबेर साहेब आपण म्हणजे 45 पेक्षा जास्ती जागा मिळतील. आणि कारण शेवटी काम महत्त्वाचं आहे आणि लोक कामाच्या मागे नक्की उभे राहतील. आणि यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की यादी जर वाचायला गेलो तर खूप वेळ लागेल, परंतु काही लोक या ठिकाणी सांगतात की उद्योग पळवले. मी या ठिकाणी सांगतो, दराडेकडे बसलेत आमचे काही अधिकारी आहेत, की देशातलं हे पहिलं राज्य आहे की याच्यामध्ये सगळ्यात जास्ती पायाभूत सुविधांचं काम सुरू आहे, सगळ्यात जास्ती. आता आपण MTHLचं उद्घाटन पाहिलं, तुम्ही त्याच्यावर छापलंय. मी आपल्याला कधी कधी सांगतो, इतरही लोकांना सांगतो, जे लोकांच्या फायद्याचे, हिताचे, ज्या प्रकल्पामुळे फायदा होणार आहे, 22 किलोमीटरचा सिंगल लॉंगेस्ट सी ब्रिज, देशातला पहिला, अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून. आपले फ्लेमिंगो पण पळाले नाहीत, उलट वाढले, त्याची काळजी आम्ही घेतली. म्हणजे सरकार प्रो एन्व्हायरमेंट पण आहे, पर्यावरणाची काळजी घेणार. दराडे बरोबर आहे ना, तुम्ही डिपार्टमेंटमध्ये आहे ना त्या. तर आपण फ्लेमिंगो जाऊ नये म्हणून त्याच्यामध्ये अतिशय अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं आणि फ्लेमिंगो वाढले. हे मी अगदी खात्रीशीर सांगतो. आपल्याच पर्यावरण स्नेही लोकांनी त्याची गणती म्हणजे ते अंदाज दिला. आणि परदेशी गुंतवणुकीत देखील आपलं राज्य पहिलं आहे. आता आपलं सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी 2ऱ्या 3ऱ्या नंबरला गेलं होतं, परंतु सरकार स्थापन झाल्यानंतर पुन्हा आपण हे सगळे प्रकल्प सुरू केले, सगळे प्रकल्पातले हर्डल दूर केले, स्पीड ब्रेकर दूर केले. आपल्याला माहित आहे, कारशेड पासून, मेट्रो पासून, मेट्रो 3 पासून, मेट्रो 6, मेट्रो 7A पासून सगळं सुरू केलं आणि आज त्याचा लाभ लोक घेत आहेत. त्यामुळे परदेशी गुंतवणुकीत देखील आपण नंबर 1ला आलो. आपण GDP मध्ये मोठा, आपण सगळ्यात मोठा कॉन्ट्रीब्युटर आहोत. आपण महाराष्ट्राचं ग्रोथ इंजिन म्हणून, महाराष्ट्र हे देशाचं ग्रोथ इंजिन म्हणून आपण पाहतो आणि त्याच्यामध्ये मुंबईला आपण प्राधान्य देतो. परंतु आता मुंबई MMR मध्ये एवढे प्रकल्प सुरू झालेले आहेत की आपल्याला मी सांगतो अगदी विश्वासाने की हे मेट्रोचं 337 किलोमीटरचं जाळं जेव्हा तयार होईल तेव्हा लाखो ही वाहनं 4 व्हीलर रस्त्यावरची बाजूला होतील आणि मेट्रोचा आरामदायी प्रवास करतील. मेट्रो 3 आता सुरू होत आहे, मेट्रो 7A, मेट्रो 3 आता चालू होईल. पहिला टप्पा कोस्टलचं काम सुरू, एक पहिला टप्पा त्याचं उद्घाटन होईल. MMR मध्ये आपण बोरिवली ठाणे बोरिवली टनेल करतोय, आपण कोस्टल हायवे ठाण्यात करतोय. MMR मध्ये मोठे प्रकल्प सुरू आहेत आणि भविष्यामध्ये मी सांगतो आपल्याला MMR, मुंबईचं MMR हे महाराष्ट्राचं, देशाचं ग्रोथ इंजिन होईल. एवढं आज आपण हा चिरलेला लँड होतो जो MTHL, तिथे बघा किती मोठ्या प्रमाणावर इकॉनॉमी बूस्ट होईल, अर्थकारण बदलेल. तिथे मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री येईल, सर्व्हिस इंडस्ट्री येईल, मोबाईल इंडस्ट्री, ऑटोमोबाईल इंडस्ट्री येईल, तिथे IT येईल, तिथे मोठ्या प्रमाणावर रिअल इस्टेट बूम होईल. हे सगळं जे आहे कनेक्टिव्हिटीमुळे. मुंबई पुणे बाळासाहेबांच्या संकल्पनेतला गडकरी साहेबांनी केला, त्यावेळेस 8-8 तास लागायचे, आज 2.5 तासात माणूस जाऊन येतोय, डेली अपडाऊन करतोय. आता मी त्याच्यामध्ये आणखी एक मिसिंग लिंक करतोय, त्याचं कोणाला माहिती नसेल जास्त, पण जगातला सगळ्यात वायडेस्ट टनेल आहे जगातला, तो आपण करतोय लोणावळा लेकच्या खालून. त्याच्यामुळे आणखी अर्धा तास कमी होईल. म्हणजे घाट सेक्शन आपल्याला
तो अवॉइड होईल, तो ड्रॉप होईल. त्यामुळे हे सगळे प्रकल्प जे आहेत, हे प्रकल्प त्याच्यामुळे काय झालं, IT वाढली, हिंजवडी, तिकडे रिअल इस्टेट झाली, ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली, सर्व्हिस इंडस्ट्री आली. एक रस्ता काय करू शकतो याचं उदाहरण, मग समृद्धी महामार्ग केला आपण, बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग. आज 16 तास 20 तास कुठे, आणि आता शेवटचा टप्पा झाल्यानंतर नागपूर ते मुंबई 7 तासात आपण पोहोचू. आणि सकाळी निघालेला ट्रक शेतमाल घेऊन तो संध्याकाळी इकडे बाजारपेठेत पोहोचेल, नाहीतर यापूर्वी 3-3 दिवस लागायचे. हे सगळं गेम चेंजर आहे. आणि म्हणून हे प्रकल्प जे आहे त्याला आम्ही एवढं गती देतोय, त्याचं मॉनिटरिंग करतोय. वॉर रूम मध्ये आम्ही त्याला आठवड्यातून डेली त्याचं मॉनिटरिंग करतोय, त्याचे अपडेट घेतोय, काय अडचण आहे काय नाही ते आम्ही बघतोय. आणि त्याचबरोबर नीती आयोगाच्या धर्तीवर आपल्या सरकारने मित्र तयार केला, मित्र ही संस्था फॉर्म केली. त्याचबरोबर आपलं राज्य हे पहिलं इकॉनॉमिक ॲडवायझरी काउन्सिल फॉर्म करणारं, टाटा सनचे आपले त्याचे प्रमुख आहेत, ते त्याचे अध्यक्ष आहेत, आणि विविध सेक्टरमध्ये लोक आहेत त्याच्यामधले. ते सर्व आपल्याला विविध सेक्टरमध्ये सरकारने काय काय केलं पाहिजे याचं सगळं शिफारसी करतायत. आपण पहिलं राज्य आपलं आहे ते, आणि त्यामुळे आपण दावोसमध्ये 1,37,000 कोटीचे कुबेर साहेब ज्यावेळेस गेल्या वर्षी आम्ही करार केले, मला अभिमानाने या ठिकाणी सांगावंसं वाटतं, फक्त MOUs कागदावर नाही, 80% त्याचं एक्झिक्युशन आम्ही करण्यामध्ये यशस्वी झालो. यावेळेस आम्ही गेलो 3,53,000 कोटीचे MOU साईन केले, आणि तिथे त्यांनी कन्सेंट दिला होता की आम्ही इकडे भारतात येऊन आणखी करू. तर गेल्या आठवड्यामध्ये स्टीलमध्ये 40,000 कोटीची गुंतवणूक केली, 20,000 लोकांना नोकऱ्या मिळतील. आज ग्रीन हायड्रोजनला आपण प्राधान्य देणारं हे आपलं पहिलं राज्य आहे, त्याच्यामध्ये गुंतवणूक लोक करतायत. आणि त्यामुळे एक इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट म्हणून एक आपल्या राज्याकडे पाहत आहेत. आपल्याकडे चांगलं पोटेन्शियल आहे, आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, कनेक्टिव्हिटी आहे, स्किल्ड मॅनपॉवर आहे, आणि या सगळ्या गोष्टी इकोसिस्टीम आहे. आणि म्हणूनच आपल्याला याचा फायदा होतोय. आणि म्हणून काही लोक जे काही बोंबाबोंब करतायत त्यांच्या म्हणजे खोटे नाटे आरोप करणं सोपं असतं, परंतु वस्तुनिष्ठ आणि सत्य सांगणं, कटू सत्य, या सगळ्या गोष्टी अवघड असतात. उद्योगपती आज उद्योग स्नेही राज्य आपण केलं. पूर्वी उद्योजकांच्या घराखाली बॉम्ब सापडायचे, पण आम्ही ते बदललं, कलंक पुसून टाकला, आम्ही त्याला उद्योग स्नेही राज्य केलं. आणि म्हणून लोक आज या सकारात्मक बाबींकडे पाहून एक डबल इंजिनचं सरकार जे आहे त्याला एका विश्वासाने लोक येऊ लागलेत. कारण सिंगल विंडो क्लिअरन्स आम्ही सुरू केला. आला माणूस की त्याला हे गोल गोल फिरवायचं काम बंद केलं. माझ्याकडे काही थेट लोक येतात, मी थेट फोन करतो संबंधित अधिकाऱ्यांना, बाबा याला काय अडचण आहे ते बघ, याची परत तक्रार माझ्याकडे येता कामा नये. काम कसं करायचं, काम कसं व्हायला पाहिजे हे सांगा, काम कसं होऊ नये. दराडे तिकडे बसलेत, अधिकाऱ्यांनी ठरवलं तर सगळं बरोबर होतं, ते सगळं बसवतात बरोबर, आणि नाही ठरवलं तर मग त्याला ते गोल गोल फिरवायचं काम बिलकुल चालत नाही. आणि म्हणून आपल्याला एवढंच सांगतो की आज आपण जे काही राज्यासाठी करतोय ते खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर या राज्याच्या प्रगतीसाठी लाभाचं आहे, आणि यामधून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते आहे. आज शासकीय नोकऱ्या, तुम्हाला माहिती आहे, आम्ही आल्या आल्या पहिलं ते केलं काम, निर्बंध हटवले, शासकीय नोकरी त्याला मर्यादा आहेत शेवटी. मग आम्ही काय केलं, स्टार्टअप, स्किल डेव्हलपमेंट, याच्यामधून इथे देखील काही उद्योजक आहेत, उद्योजकांना बोलवलं, तुम्हाला कुठल्या टाईपचे लोक पाहिजेत, स्किल्ड, सेमी स्किल्ड, अनस्किल्ड, सांगा आम्हाला. आणि मग ते जॉब फेअर सुरू झाले, त्याच्यातून देखील लाखो लोकांना नोकऱ्या सरकारच्या माध्यमातून. शेवटी सरकार म्हणून, मुख्यमंत्री म्हणून, मंत्री म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून जेव्हा सांगतात आणि एक खात्री देतात, बाबा
आमची जबाबदारी आहे. गॅरंटी, जसं आता देशामध्ये मोदी गॅरंटी चालते तसे सरकारने खात्री दिल्यानंतर मग लोक घेतात आणि त्यांना नोकऱ्या मिळतात. त्यामुळे मी लाल फितीच्या याच्यामध्ये कामं अडकणार नाहीत याची आम्ही काळजी घेत असतो. आणि म्हणून आपण एक सिंगल विंडो क्लिअरन्स सिस्टीम चालू केली. मध्ये युक्रेन रशिया युद्ध झालं, अनेक जागतिक घडामोडी झाल्या, त्याचे दुष्परिणाम देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या सर्वांनाच कमी अधिक प्रमाणात भोगावे लागतात. आणि मग त्यामुळे महाराष्ट्रातील उद्योगांची आखणी देखील करताना किंवा त्यांना चालना देताना याचा देखील परिणामांचा बिलकुल विचार करतो आम्ही. काय होणार, कसं होणार आणि मग नक्की याचा फटका कमी कसा बसेल या दृष्टीने सरकारने काय केलं पाहिजे, कुठल्याही उपाययोजना केल्या पाहिजे हे देखील आम्ही करतो. आणि म्हणून देशाची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन झाली पाहिजे असं आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी एक संकल्प मांडलेला आहे. मी अभिमानाने सांगतो की जेव्हा नीती आयोगाचे लोक आले होते त्यांनी म्हटलं खूप पोटेन्शियल आहे मुंबईमध्ये MMR मध्ये, तुमचं $1 ट्रिलियन हे मुंबई MMR मध्येच पूर्ण होऊ शकतं, एवढं पोटेन्शियल आहे. आणि त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. राज्य उर्वरित राज्यात सर्वांगीण विकास तर झालाच पाहिजे. सगळीकडे मुंबई आपली आर्थिक राजधानी आहे, परंतु शेवटी पूर्ण राज्याचा विकास कसा होईल या दृष्टीने आज समृद्धी हायवेवर आपण गेलो तर आम्ही 18 नोड तयार करतोय. 18 नोड तयार केल्यानंतर तिथे पूर्ण एक मोठी मोठी शहरं वसतील, तिथे उद्योग येतील, लोकांना काम मिळेल, फूड प्रोसेसिंग युनिट होतील, शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल घराजवळ. आणि हे सगळं आम्ही सरकार आमचं जे आहे हे पूर्णपणे यामध्ये लक्ष घालून काम करतंय. आणि अशीच कामं यापुढे देखील नक्की होत राहतील. कोस्टलचं देखील मगाशी मी म्हणालो त्याचंही लवकर, मुंबईतला जो ट्रॅफिक जाम होतोय या कोस्टलमुळे त्याला खूप रिलीफ मिळेल. आणखी जे काही टनेल आहेत मुंबईतले ते आपण मार्गी लावतोय. आणि एवढंच आहे की मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिलं महापालिका आयुक्तांना बोलवलं मी आणि देवेंद्रजींनी, त्यांना सांगितलं हे खड्डेमुक्त मुंबई आम्हाला पाहिजे. काय प्रॉब्लेम आहे, दर पावसाळ्यामध्ये खड्डे, आणि तुम्ही कुबेर साहेबच खड्डे त्याच्यामध्ये नंबर टाकायचे, 3200 खड्डे. मग ते खड्डे बुजवल्यावर मग एवढे खड्डे बुजवले कशासाठी? पहिला आम्ही आल्यानंतर पहिला निर्णय घेतला रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण, आणि पहिला टप्पा झाला, तो काम सुरू झालं. दुसऱ्या टप्प्याचं पुढे सगळं सोपास्कार पार पडतायत. मी आपल्याला खात्रीशीर सांगतो कुबेर साहेब, पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त मुंबई आपल्याला पाहायला मिळेल. पूर्ण खड्डेमुक्त मुंबई. आणि या सर्व प्रकल्पांमुळे MMRचा मेकओव्हर होईल. आर्थिक विकासाची एक नवीन एक नवं केंद्र उदयाला येईल. आणि म्हणूनच मी आपल्याला MMRच्या बद्दल खूप अगदी विश्वासाने या ठिकाणी सांगत होतो. डीप क्लीन ड्राईव्ह आम्ही चालू केलाय. आता डीप क्लीन सकाळी जायला लागतं, मी उशिरा झोपतो, पर सकाळी लवकर उठून ते रस्ते कधी धुताना कधी मुंबईकरांनी पाहिले नव्हते. मी चेलला सांगितलं तुम्हाला डस्ट कमी करायचं आहे, धूळ कमी करायचं आहे, तर याला आपल्याला रस्ते पाण्याने धुतले पाहिजे, पिण्याच्या पाण्याने नाही. आपलं STP रिसायकल जे पाणी आहे त्याचा आपण रियूज करतो, त्याच्यामध्ये हे रस्ते धुतले जातात. काही लोकांनी ओरड केली पाण्याचं टंचाई, आम्हाला माहीत होतं म्हणून मी आधीच सांगितलं हे STPचं पाणी आहे, हे रिसायकल वॉटर आहे, त्यामुळे हे या पाण्याने आपण रस्ते धुवायचं काम चालू केलं. अगदी गल्ली बोळामध्ये स्वच्छता करा म्हणून सांगितलं. डीप क्लीन ड्राईव्हचा फार परिणाम झालाय. कर्मचारी लोक अगदी ऍक्टिव्ह झाले. त्यांना मी म्हणालो तुम्ही येता किती वाजता कामाला? ते म्हणाले 6:30 वाजता, 7 वाजता येतो. मी त्यांना म्हणालो हे सगळे मॉर्निंग वॉकला जातात ते 6 वाजता येतात, तुम्ही जर 6 वाजता आलात तर त्यांना धुळीतून जावं लागणार नाही. बोले आम्ही येतो. आणि जे मॉर्निंग वॉकचे रस्ते आहेत तिथं सकाळी 1 तास अगोदर यायला लागले. हे एक परिवर्तन त्यांनाही वाटतं की बाबा आपण मुंबईसाठी काहीतरी केलं पाहिजे.
आणि म्हणून त्याचाही परिणाम नक्की चांगला होईल. मी या ठिकाणी समाधानाने आणि अभिमानाने सांगतो, यावर्षी महाराष्ट्र राज्याला देशामध्ये स्वच्छतेमध्ये पहिला क्रमांक मिळाला महाराष्ट्राला. आणि हे सगळं आता शहर वाईज आपण जाऊ पुढे, शहरांचेही कॉम्पिटिशन लावलेत आपण स्वच्छतेमध्ये. इनोव्हेटिव्ह नवीन नवीन संकल्पना घ्या, चांगलं ग्रीनरी करा, अर्बन फॉरेस्ट तयार करा. पर्यावरणाला इकडे बसलेत. शेवटी ऑक्सिजन पार्क होतात. आज बांबूची लागवड मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळेल. त्याचा ऑक्सिजन जास्ती देणारा, कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषणारा असा तो एक प्रकार आहे. आणि त्यामुळे ज्या ज्या माध्यमातून आम्हाला काम करता येईल ते नक्की या ठिकाणी आम्ही करू. शासन आपल्या दारी, आपल्याला माहीत आहे, शासन आपल्या दारी हा एक कन्सेप्ट जो आहे आम्ही सुरू केला. आणि त्यामधून लोकांना शासनाकडे, जिल्हाधिकाऱ्याकडे यायची गरज नाही. लाभ ठरलेले आहेत, निर्णय सरकारने घेतलेत, परंतु कटकटीने तो लाभ आणि निर्णय लोक सोडून देत होते. पण आम्ही थेट त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा निर्णय घेतला. जिल्हाधिकारी, BDO, CO सगळ्या याद्या तयार करायला लागल्या आणि 2.5 कोटीपेक्षा जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळाले. हे आकडेवारी आपल्याकडे आहे. तुमच्या समोर काय लपून राहू शकत नाही. त्यामुळे याचा फायदा जो काही लोकांना होतोय, सरकारच्या माध्यमातून आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कामाला लागले सगळे लोक. आणि म्हणून आपल्याला मी मनापासून धन्यवाद. डीप क्लीन ड्राईव्हमुळे खूप लोक टीका करू लागले. आता एकदा मी ते ट्रॅक्टर चालवत होतो. तो ट्रॅक्टर म्हणजे तो आपला बीच कॉम्बर होता. आता मला माहिती आहे ना ट्रॅक्टर कुठं चालवायचा असतो, शेतामध्ये. तो बीच कॉम्बर होता. आणि ठीक आहे, काही लोकांना वाटतं डीप क्लीनमुळे आम्ही क्लीन स्वीप होऊ. आता ठीक आहे, जे काय व्हायचं ते होईल पुढे. शेवटी काम करणाऱ्या लोकांच्या मागे जनता उभी राहते. आणि मी आपल्यालाही सांगतो, सरकारचं कुठं वावडं चुकलं कधी, सरकारचं काही सगळ्याच गोष्टी काय सर्वज्ञानी आम्ही नाही आहोत, परंतु कधी असं वाटलं बाबा इथे सरकारने हे केलं पाहिजे, अगदी बिनदिक्कतपणे तुम्ही सूचना करू शकता. अगदी तुम्हाला तो अधिकार आहे बिलकुल. जिथे आम्ही कुठे उणिवा असतील, त्रुटी असतील, अगदी बिलकुल दाखवा. पण आम्ही जे चांगलं काम करू त्याचं पण थोडं मुक्त कंठाने तुम्ही करता. शेवटी चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. जिथे चुकलं तिथे चुकलं हेही म्हणायला पाहिजे. आणि म्हणून मी खूप थोडं आज संधी मिळाली म्हणून, आणि आपणच म्हणाल निवडणुकाचं वर्ष आहे म्हणून मी थोडा जास्त वेळ आपला घेतला त्याबद्दल, आणि आपण सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल मी मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद देतो. आणि कुबेर साहेब आणि त्यांची टीम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांना असं आवडत नाही की त्यांची वाहवा किंवा त्यांच्याबद्दल, पण जे आहे वस्तुस्थिती ती सांगितली, त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. पण एक वेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व कुबेर साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय, याचा अभिमान मला आहे, आपल्यालाही आहे. आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमानिमित्त, वर्धापन दिनानिमित्त मी आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो. खूप खूप मनापासून लोकसत्ताला धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.